नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर MSc CETचा निकाल लागलेला आहे. काल आपण एक व्हिडिओ टाकलेला की आता किती पर्सेंटाईलला नेमकं काय मिळू शकतं, हे कशा प्रकारे बघायचे. पण आता आपल्या पर्सेंटाईलला कुठले कॉलेजेस, म्हणजे कुठल्या एरियामध्ये कुठले कॉलेजेस आणि कुठली ब्रँच कशी मिळू शकते ह्याच्याबद्दल एक ओव्हरऑल हायलाईट कम माहिती बघण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे. ज्या विद्यार्थ्यांना काल मार्क्स पडलेले आहेत, कोणाला 95, कोणाला 80, कोणाला 90, सगळ्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स आलेले दिसतात. पण आता या मार्क्सवरनं नेमकं पुढे काय असतं, ह्या मार्क्सवरनं तुम्हाला कुठे पुण्यात मिळणार आहे का पुण्याच्या बाजूला मिळणार आहे का गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे, हे सगळं आपल्याला बघायचं की नेमकं कुठल्या प्रकारचे कॉलेजेस आणि कुठल्या प्रकारच्या ब्रँचेस तुम्हाला मिळू शकतात ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर ते आपण कसं पाहायचंय ते या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. ओके, तर यावर्षीचं जे रिझल्ट अनालिसिस आहे ते आपण बघतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपले पर्सेंटाईल समजलेले आहेत. त्यानंतर आपण प्रिव्हियस इयर डेटा, आता प्रिव्हियस इयर डेटा कुठे आहे, आपलं ऍडमिशन प्रोसेसचं जे हँडबुक आहे त्यामध्ये प्रिव्हियस इयर डेटा दिलेला आहे. त्यामध्ये 4 वर्षाचा डेटा अनालिसिस आहे, त्यामधला 2 वर्षाचा आपल्याला यूज करायचा आहे. तो म्हणजे 2022 आणि 2023. MSc CET 2022 पर्सेंटाईल वर्सेस रँक अनालिसिस आणि 2023 पर्सेंटाईल वर्सेस रँक अनालिसिस हा आपल्याला बघायचा. याच्यामध्ये 22 मध्ये आपल्या पर्सेंटाईलला काय रँक आला होता गडे, 23 ला त्या पर्सेंटाईलला काय रँक आला होता, यामध्ये 22चा रँक आणि 23च्या रँक मध्ये किती वाढ झाली होती, तेवढीच वाढ यावर्षी पकडून मग तुम्हाला पुढे अंदाजे तुमचा रँक सध्या काढायचा आहे. जेव्हा सीईटीची ऍक्च्युली नंबर ऑफ एक्झाम, म्हणजे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किती होते एक्झाम मध्ये हे कळतं, तेव्हा देखील आपल्याला आपला रँक काढता येतो. त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा असतो. तो पर्सेंटाईलवरून रँक काढायचा फॉर्म्युला लवकरच आपण आपल्या व्हॉट्सअप, टेलिग्राम, युट्यूब चॅनलवरती टाकू. पण सध्या आपल्याला काय प्रिव्हियस इयर डेटावरनं एक रँक प्रेडिक्ट करायचा आहे आणि त्यावरनं बघायचं की आता नेमकं कुठल्या प्रकारचे कॉलेज आपल्याला लागू शकतात. कट ऑफ कसे चेक करायचे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले. पण आता फक्त पर्सेंटाईल त्याच्यावरनं रँक काढायचा आणि पुढे आता आपण बघणार आहोत. आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळे रँक सापडणार आहेत. प्रिव्हियस इयर डेटाचे हे पुस्तक कसं ऑर्डर करायचे हे मी पुढे सांगणार आहे. पण आता हे बघा, इथे आपण रँक बघितले. आता रँक बघितल्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट जी आपण आहेत बघणार आहोत की म्हणजे की आता किती पर्सेंटाईलला कुठे आणि कसं कॉलेज मिळेल हे आपल्याला बघायचं आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे, कॉलेजेसला काही ग्रुप्समध्ये काही म्हणजे कॅटेगोरियल आपण त्यांचं डिव्हिजन केलेलं आहे. त्यामध्ये पुणे टियर 1, पुणे टियर 2, पुणे टियर 3, आउटसाइड पुणे आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस असं कॅटेगरीमध्ये आपण कॉलेजेसला डिवाइड केलेलं आहे. म्हणजे पुण्यात असलेले टियर 1 म्हणजे चांगले कॉलेजेस, पुण्यात असलेले टियर 2 म्हणजे मीडियम कॉलेजेस, पुण्यात असलेले फक्त पुण्यात असलेले साधारण कॉलेजेस, असं आपण बायफर्केशन केलेलं आहे. त्यानंतर असे काही कॉलेजेस जे चांगले आहेत पण ते पुण्याच्या थोडेसे बाहेर आहेत, म्हणजे कोल्हापूर असेल, सांगली असेल, मुंबई असेल, नगर नगर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल. तर हे आउटसाइड पुणे कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट. तर आपण काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा पर्सेंटाईलवरनं ह्या 2 टेबलमध्ये बघून अंदाजे आपला रँक प्रेडिक्ट केला. ओके, ह्याची PDF तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळणार आहे, ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. ओके, पण आता एक जनरलाइज आपण बघायचंय की आपला रँक जर 15,000च्या आत आला असेल पुण्यामध्ये, तर आपल्याला पुण्यामध्ये कम्प्युटर चांगल्या कॉलेजमध्ये मिळू शकतं. आयटीचा रँक अप्रॉक्सिमेटली, हे सगळे अप्रॉक्सिमेट आकडे आपण हे आहेत आपण दाखवतोय. आयटी मध्ये तुम्हाला 18,000 पर्यंत कॉलेज मिळू शकतं. AI डेटा सायन्स मध्ये तुम्हाला 20,000 पर्यंत मिळू शकतं. ENT साठी 35,000 पर्यंत मिळू शकतं. बाकी सगळ्या ब्रँचेससाठी पुढे तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे. हे पुण्यातले टियर 1 मध्ये जे काही चांगले कॉलेजेस, ज्याला आपण म्हणतो पुण्यातले 15, 20 ते 25 चांगले कॉलेजेस जे आहेत, जिथे अकॅडमिक्स पण चांगलं आहे, प्लेसमेंट पण चांगलं आहे, टियर 1 म्हणजे क्लास 1 आपण म्हणू शकतो. अशा कॉलेजेसमध्ये जायचं असेल तर तुम्हाला या प्रकारे जाता येतं. असं म्हणू शकतो की कम्प्युटर घ्यायचं असेल तर 20,000च्या आत पाहिजे, कम्प्युटर, IT, AI, आणि इतर ब्रांचेससाठी 35,000 पाहिजे. हे रँक जे आहेत हे ओपन कॅटेगरीला करून, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कन्सिडर करून काढलेले आहेत. कॅटेगरीचे ओबीसीचे, एससीचे, एसटीचे रँक ह्याच्यापेक्षा कमी असतात. त्याचा आपण जनरल अंदाज लावू शकतो. ओबीसी असेल तर आपण 3-4 हजारचा फरक पकडू शकतो. एससी असेल तर आपण एक 5 ते 9 हजाराचा, सॉरी 8 ते 10 हजारचा फरक आपण पकडू शकतो की ओबीसी रँक 8 ते 10 हजारांनी कमी होऊ शकतो. पण ते कुठे कुठे कम्प्युटरसाठी 5,000, इतर ब्रांचसाठी 8,000 असं आपण पकडू शकतो. कॅटेगरीचे रँक नक्की येतील, पण एक ओव्हरऑल अंदाज की आपला जो कॉमन रँक आहे त्यानुसार आपल्याला कसं काय कॉलेज मिळेल. पुण्यामध्ये टियर 2 चे कॉलेजेस तुम्हाला घ्यायचे असतील ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तर 25,000 पर्यंत तुम्हाला मिळू शकतं. AI डेटा सायन्स 33,000 पर्यंत मिळू शकतं. आणि शेवटी कम्प्युटर आयटीचा ग्रुप जो आहे तो म्हणजे 20 ते 45,000. चांगलं कॉलेज हवं असेल तर 20,000,
चांगलं कॉलेज नको म्हणजे आपल्याला फक्त कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे तर 45,000 पर्यंत तुमचा रँक येणं अपेक्षित आहे. पर्सेंटाईल रँक कसा काढायचा मी सांगितलेलं आहे. हे सगळे अंदाजे आपण आकडे दिलेले आहेत लास्ट इयरच्या डेटावरनं. यावर्षी काय येऊ शकतं याचे. येस असे दिलेलं असं नाहीये. कम्प्युटरची डिमांड खूप वाढू शकते. ENTCचे कट ऑफ पण वाढू शकतात. बाकी ब्रँचचे कमी होऊ शकतात. नेमकं काय होणार आहे ते आपल्याला पुढे काही दिवसांमध्ये कळेल. पण सध्या हा टेबल तुम्ही सगळ्यांनी नोट करू शकतात आणि आपल्या रँकनुसार आता ह्याचा आपला हा रँक काय सांगतो, की जर तुम्हाला कमी मार्क्स पडलेले असेल, जर तुमचे रँक 60,000 65,000 असेल तर तुम्हाला इथे दिसेल की तुम्हाला पुण्यामध्ये ऑलमोस्ट कुठेच कॉम्पार्टी ENTC मिळत नाही. 60,000च्या पुढे जर आपला रँक येत असेल तर आपल्याला ब्रांच बदलून इथे इलेक्ट्रिकल, रोबोटिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल यासारख्या ब्रांचेस आपल्याला घ्यावे लागतात. सोबतच आपल्याकडे बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांचे फायनान्शियल कंडिशन थोडी वीक आहे, ज्यांना फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ज्यांना ऍडमिशन घेणं परवडतं. त्यांच्यासाठी देखील हा टेबल खूप महत्वाचा आहे, की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये महाराष्ट्रात जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज एक्झिस्ट करतात, त्यामध्ये त्यामध्ये नाव घ्यायला झालं तर CVP, कराड, औरंगाबाद, गुरु सिंग, सरदार पटेल, वालचंद, अमरावती, जळगाव, चंद्रपूर, नागपूर असे जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, कोल्हापूर, तर इथे जाण्यासाठी जर तुमचं 25,000च्या आत एसएमएल असेल तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जाऊ शकतात. 28,000 पर्यंत तुम्ही IT मध्ये जाऊ शकतात. 32,000 पर्यंत तुम्ही AI मध्ये जाऊ शकतात. गव्हर्नमेंट कॉलेजेस पैकी जो लोएस्ट कट ऑफ आहे तो आपण इथे नोट केलेला आहे. कॅटेगरी वाईज कट ऑफ व्हॅरी होतील. कॅटेगरीला अजून कमी रँकवाले मुलं तिथे लागू शकतात. पण बरेच विद्यार्थी असतात की त्यांची फायनान्शियल कंडिशन वीक आहे, तेव्हा त्यांच्यासाठी ही आकडेवारी फार महत्त्वाची असणार आहे. तेव्हा हा टेबल सगळ्यांनी फॉलो करायचा आहे आणि अंदाजे बघायचे की आपल्याला काय करायचंय. माझ्या मते टियर 1 आणि फार तर फार टियर 2 मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्यायला पाहिजे. टियर 3 मध्ये कॉम्प्युटर IT ला ऍडमिशन घेण्यापेक्षा आपण इतर ब्रांचेसचा विचार करायला पाहिजे. हे माझं कॉमन सजेशन महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना आहे. ज्यांना चांगले मार्क्स पडतील त्यांनी चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रँच निवडावी, पण ज्यांना कमी मार्क्स पडतील त्यांनी माझ्या मते चांगलं कॉलेज निवडावं आणि पॅरलली ते कुठले ना कुठले कोर्सेस करून आपल्या स्किल वाढवून जे काही ट्रेंडिंग क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते जाऊ शकतात. ह्याबद्दलची पुढे भरपूर चर्चा आपल्याला करायची आहे की कुठल्या कुठल्या मुलांनी कुठले कॉलेज निवडायचे, कुठल्या मुलांनी कुठल्या ब्रांचेस निवडायच्या, ह्यासाठीचे काही वर्कशॉप्स पण आपण घेणार आहोत. तेव्हा आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी आमच्यासोबत संपर्कात राहणं गरजेचं आहे. आपल्या सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्ही कनेक्टेड राहणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा YouTube चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे. आता हा टेबल तुमच्यापर्यंत पोहोचलाय. आता आपलं कट ऑफ कसं बघायचं आहे की सपोज हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पर्सेंटाईलवरून तुम्ही रँक काढायचा आणि रँकवरून आपल्या पुस्तकामध्ये कट ऑफ दिलेले आहेत. या प्रकारे तुम्ही इथे कट ऑफ चेक करू शकतात. हे ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. ओके. आता नेमकं पुस्तक कसं ऑर्डर करायचंय इथे मी QR कोड देतो. इथे हा नंबर आहे. या नंबरला फोन पे, गुगल पे करू शकतात किंवा QR कोडला पेमेंट आपण करू शकतात आणि आपलं पुस्तक तुम्हाला ऑर्डर करता येईल. ऑर्डर केल्यानंतर तुम्ही याच नंबरला 8983480204 याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. लागलीच तुम्हाला पुस्तक पाठवण्यात येईल. पुस्तकाची PDF तुम्हाला पाठवण्यात येईल. ओके. आणि सोबतच काय करायचंय आपले सर्व अपडेट्स तुम्हाला मिळावे आणि जुने अपडेट देखील तुम्हाला कळावे. त्यासाठी आपला जुन्या अपडेटसाठी टेलिग्राम आणि नवीन अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. ग्रुप माहित नाही कधी फुल होईल. ग्रुप फुल झाल्यानंतर नवीन ग्रुपची लिंक आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू. पण सध्या सगळ्या अपडेटसाठी तुम्ही आमच्यासोबत इथे कनेक्टेड राहायचंय. सध्या प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला कॉल्स येत आहेत तेव्हा कॉल सगळ्यांचे घेणं शक्य नाहीये. पण तुमची क्वेरी आम्ही व्हॉट्सअपवर नक्की सॉल्व्ह करू. तेव्हा आमच्या या दिलेल्या नंबरला तुम्ही वरती तुमचे क्वेरी मेसेज करू शकतात, व्हॉइस मेसेज देखील करू शकतात. ठीक आहे. ही झाली यावर्षीच्या कट ऑफ वरनं किंवा आपल्या पर्सेंटाईलवरनं रँकवरनं कुठलेही कॉलेज मिळू शकतात याच्याबद्दलची माहिती. आय होप हे तुम्हाला समजलेलं आहे. पुण्यामध्ये टियर 1, टियर 2, टियर 3 आउटसाईड पुण्याबद्दल थोडी चर्चा करायची राहिली की तुम्हाला पुणेमध्ये आता 15,000च्या खाली रँक आला तर पुण्यामध्ये कम्प्युटर मिळत नाहीये. पण पुण्याच्या बाहेर म्हणजे कोल्हापूर, सांगली, नगर, सातारा, नागपूर, औरंगाबाद ह्या साईडला तुम्हाला 30,000 पर्यंत चांगल्या कॉलेजमध्ये कम्प्युटर IT ENTC मिळू शकतं. ह्याचा देखील तुम्ही विचार करायचा आहे. सगळ्यांनीच फक्त पुण्यातच जायचा असा आग्रह न करता तुम्ही आउटसाईड पुण्याचा विचार करू शकतात. जे विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन वीक आहे ते गव्हर्नमेंटचा देखील विचार करू शकतात. आय थिंक सगळी माहिती मी व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. हा व्हिडिओ नक्की तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि इंजिनिअरिंगच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.